माता की। अरे बहिणींचा आवाज इतका लहान। भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराज की। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थानं ज्यांनी महिलांची शक्ती काय असते हे दाखवून दिलं त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तमाम महिलांकरता विद्येची दारं ज्यांनी उघडी केली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देखील आज या ठिकाणी मी नमन करतो। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे, साई नगरीमध्ये शिर्डीमध्ये लाडक्या बहिणींची संवाद करण्याची संधी मला मिळाली। खरं म्हणजे साईबाबांचा संदेश काय आहे? श्रद्धा आणि सबुरी। आणि श्रद्धा आणि सबुरी कोणाकडे असते तर ती केवळ आमच्या मातांकडे आणि बहिणींकडे असते। साईबाबांचा मंत्र खऱ्या अर्थानं आपल्या जीवनात ज्या पाळतात ते आमच्या या सगळ्या भगिनी या ठिकाणी एकत्रित आहेत। आज या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी, आमदार मोनिकाताई राजळे, आशुतोषजी काळे या ठिकाणी उपस्थित, सुजयजी विखे, बाळासाहेब मुरकुटे, शालिनीताई विखे, सदाशिवराव लोखंडे, भाऊसाहेब कांबळे, दिलीप भालसी, नितीन अवताडे, विठ्ठलराव लंगे, कपिल पवार, कमलाकर पोते, नितीन दिनकर, श्री प्रवीण गेडाम, श्री सारीमठ, श्री आशिष शेरेकर, श्री दीक्षित, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तेवढ्याच लाडक्या भावांनो, आज खरं म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके भाऊ आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी या कार्यक्रमाला येणार होते, परंतु एक छोट्याशा आजारामुळे त्यांना 1 दिवसाची विश्रांती ही डॉक्टरांनी सांगितली आणि म्हणून ते येऊ शकले नाही। पण त्यांनी मला सांगितलं, देवेंद्रजी बहिणींना भेटायला येता येत नाही याची मला खंत आहे, पण माझ्या बहिणींना सांगा तुमच्या भावाचं प्रेम तुमच्यावर नितांत आहे आणि ते पुढे देखील राहणार आहे। आपले दुसरे लाडके भाऊ अजितदादा देखील येऊ शकले नाही, त्यांनीही आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। खरं म्हणजे बहिणींनो, देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताची संकल्पना मांडली आणि संकल्पना मांडताना मोदीजींनी सांगितलं, भारताची गरिबी दूर करायची असेल, भारताला विकासाकडे न्यायचं असेल, एक विकसित राष्ट्र जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्या लोकसंख्येच्या 50% हिस्सा असलेल्या महिला, या महिलांना जोपर्यंत अर्थतंत्राच्या केंद्रस्थानी तुम्ही आणत नाही, जोपर्यंत त्यांचा विकास करत नाही, जोपर्यंत त्यांना समृद्ध तुम्ही करत नाही, तोपर्यंत देशाचा विकास होऊच शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं, पहिल्यांदा महिला विकासाच्या योजना या ठिकाणी तयार करा। आपल्याला कल्पना आहे, स्वतः मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून सुरुवात केली। महिलांना जन्मापासून तर मोठं होतपर्यंत वेगवेगळ्या योजना मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या।
शौचालयाची योजना असेल, गॅसची योजना असेल, घरांची योजना असेल, गरोदर असताना वेगवेगळ्या योजना असतील, अशा अनेक योजना मोदीजींनी त्या ठिकाणी दिल्या। आणि आता तर मोदीजींनी नवीन योजना आणली, लखपती दीदीची योजना। मोदीजींनी सांगितलं माझ्या देशातल्या सगळ्या महिला या लखपती बनल्या पाहिजे। लखपती दीदीचा अर्थ काय आहे? ज्या महिला वर्षाला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात त्या लखपती दीदी आहेत। पहिल्या 1 कोटी लखपती दीदी तयार झाल्या। 1 कोटी महिलांनी प्रमाणपत्र घेतलं, दाखवून दिलं। कोणी 1 लाख कमवत आहे, कोणी 2 लाख कमवत आहे, कोणी 4 लाख कमवत आहे। परवा जळगावला प्रधानमंत्री आले होते, मुख्यमंत्री आम्ही सगळे होतो। आपल्या महाराष्ट्रातल्या 11 लाख भगिनी त्या ठिकाणी होत्या, ज्यांनी वर्ष 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ज्यांची काहीच कमाई नव्हती, आता त्या बहिणी वर्षाला 2 लाख 3 लाख, एक बहीण तर 8 लाख आणि एक बहीण 12 लाख रुपये कमवते आहे। कालपर्यंत काम मागणाऱ्या बहिणी आता काम देणाऱ्या बहिणी झाल्या आहेत। आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय घेतलाय, पहिल्या टप्प्यात आता 11 लाख झाले आहेत, आता 25 लाख लखपती दीदी करू आणि मग 1 कोटी राज्यातल्या महिलांना आम्ही लखपती दीदी करणार आहोत। हा निर्धार आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे। या राज्यातलं परिवर्तन राज्यातल्या महिलाच करू शकतात, हा आमचा दृढ विश्वास आहे। आणि बहिणींनो, या ठिकाणी आपल्या महिलांकरता ज्या योजना आपल्या राज्य सरकारने सुरू केल्या, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सुरुवातीला लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये घरी मुलगी जर जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 4थ्या वर्गात गेली की 6,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे सगळे मिळून 1 लाख रुपये त्या मुलीला देण्याचा निर्धार आपण या ठिकाणी केला। आणि लेक लाडकी सारखी योजना या ठिकाणी आपल्या राज्य सरकारने सुरू केली। आता घरी मुलगी झाली तर लोक म्हणतात आमच्या घरी लक्ष्मी जन्माला आली, कारण ती मुलगी आल्याबरोबर 1 लाख रुपये घेऊन आपल्या घरी जन्माला येते। हे आज आपल्या मुलींकरता आपल्या सरकारने केलाय। आपण निर्णय केला महिलांना एसटी मध्ये 50% तिकीट लागेल। जेव्हा हा निर्णय केला ना, एसटीचे लोक मुख्यमंत्र्यांकडे माझ्याकडे आले, म्हणाले अहो काय आमच्या एसटीचं दिवाळं काढता का? आधीच एसटी तोट्यात चालली आहे, 50% जर तिकिटावर सूट दिली तर आमच्या एसटीची हालत खराब होईल, एसटी डबघायला येईल। आम्ही सांगितलं काळजी करू नका, तुम्हाला लागतील तर पैसे आम्ही देऊ, पण आमची योजना आहे बहिणींना 50% तिकिटात प्रवास करता आलाच पाहिजे। आणि बहिणींची ताकद काय आहे बघा, जशी योजना केली इतक्या बहिणींनी एसटी मध्ये प्रवास करणं सुरू केलं। परवा एसटीचे लोक आमच्याकडे आले होते, म्हणाले धन्यवाद, आता इतक्या महिला प्रवास करतायत, तोट्यामध्ये असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली, आता आम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाहीये। मला देखील माहिती आहे आमच्या बहिणी आता भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, तालुक्याला जिल्ह्याला मी जाते, तुम्ही गेले तर दुप्पट पैसा खर्च होतो आणि तुम्ही तिथे जाऊन पान खर्रा तंबाखू काय व्यसन करू द्याल याचा भरोसा नाही। मी गेली तर पैसे वाचवून येते, भाऊजी घरी बसले आहेत आणि आमची ताई आता त्या ठिकाणी प्रवास करते, पुढे चाललेली आहे। हे आपल्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलं। एवढंच नाही तर आपल्या मुलींकरता बघा, आपले मुख्यमंत्री, आपलं सरकार संवेदनशील आहे। मुलींना 50% शिक्षणामध्ये फी आपण भरत होतो, पण ज्यावेळी दुर्दैवाने घरामध्ये मुलगा आणि मुलगी असेल आणि आई बापाजवळ पैसा नसेल तर आईबाप म्हणायचे पुराची फी तर आम्ही भरतो, आता बेटा तुझी फी भरू शकत नाही,
तू लग्न कर आणि घरी जा, सासरी जा, तुला आम्ही शिकवू शकत नाही. आपल्या सरकारने निर्णय घेतला की आई वडिलांजवळ पैसे नसतील तर काही हरकत नाही, मायबाप सरकार सोबत आहे आणि आपल्या मुलींना 507 कोर्सेसमध्ये 100% फी माफी आपण केली. डॉक्टर, इंजिनियर, BBA, MBA, MPhil कुठलाही कोर्स असेल, खाजगी कॉलेजमध्ये देखील आज आपल्या मुलींना 1 पैसा भरावा लागणार नाही. 2-2 लाख रुपयाची मुलींची फी आता राज्य सरकार या ठिकाणी भरेल, हा आपण निर्णय केला. बहिणींनो, आता आमच्या भाच्यांना शिकवा. आता आमची जी भाची आहे तिला हे सांगू नका की बेटा तुझ्याकरता पैसे नाही. तिला सांगा तुझे मामा लोक राज्यात राज्यकर्ते झालेले आहेत, तू चिंता करू नको, तुला आम्ही या ठिकाणी शिकवणारच आहोत आणि तिला तुम्ही शिकवा, ही तुम्हाला माझी विनंती आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे, आपल्या सरकारने, माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की आपण आता वर्षाला 3 सिलेंडर देखील मोफत देणार आहोत. आमच्या बहिणींना ही देखील मदत करायचा निर्णय आपण घेतलाय. आणि यासोबत सगळ्यात महत्वाची योजना जर कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याची सुरुवात देखील या ठिकाणी झाली. तुम्हाला सांगतो बहिणींनो, हा निर्णय घेतला ना, सभागृहामध्ये विरोधी पक्षाचे लोक उभे राहायचे आणि म्हणायचे फसवणूक करताय, पैसे देता येणार नाही, तुम्ही देणार नाही, हे पोचणार नाही, हे खोटं आहे, ही लाच आहे. पण आज 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे पोचले आणि बाकी बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर मध्ये पोचणार 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये आम्ही टाकणं सुरू केलं. काही बहिणींनी मला सांगितलं त्यांचे पैसे यायचे आहेत, काळजी करू नका, आठवड्याभरात येतील. फक्त एकच माझी विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 1.5 लाख महिला अशा आहेत की ज्यांचे योजना तर पास झाली आहे, पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं KYC झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत. आमच्या त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय थोडी मदत करून त्यांच्या खात्याचं KYC करून घ्या, जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईन मध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यामध्ये जातील. बहिणींनो, काळजी करू नका, एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी जाणार नाही. आमच्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. पण मला तुमच्या काही सावत्र भावांपासून तुम्हाला सावध करायचं आहे. आपल्याला कल्पना आहे ही योजना आम्ही सुरू केल्यानंतर काही सावत्र भाऊ त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि मग नाना पटोलेजी, आमचे काँग्रेसचे अध्यक्ष, त्यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे उच्च न्यायालयामध्ये गेले, हायकोर्टमध्ये गेले आहेत आणि हायकोर्टात त्यांनी सांगितलं आहे लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षणाची योजना, गुलाबी ऑटोची योजना, या सगळ्या मोफत सिलेंडरची योजना, म्हणाले या सगळ्या योजना पैशाचा अपव्यय आहे, पैशाचा चुराडा आहे, त्यामुळे या सगळ्या योजना स्थगित करा, अशा प्रकारची मागणी त्यांनी त्या ठिकाणी केली. पण बहिणींनो, चिंता करू नका, तुमचे 3 भाऊ बसलेले आहेत. आम्ही उच्च न्यायालयामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा केला आणि अजूनही त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही आणि येऊ देखील देणार नाही, कारण आमच्या बहिणीच्या हक्काचे पैसे आहेत. पण सावत्र भावांची नियत बघा. काल परवा सन्माननीय आदित्य ठाकरेजी म्हणाले एकदा आमचं सरकार येऊ द्या, या मागच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने घेतलेले सगळे निर्णय हे आम्ही रद्द करून टाकू. म्हणजे यांच्या पोटात खतखतताय आणि डोक्यात चाललाय, सरकारमध्ये आलं की पहिले
लाडकी बहीण योजना ही बंद करून टाकायची। काल परवा आमच्या शिंदेताई त्या ठिकाणी म्हणाल्या, प्रणितीताई म्हणाल्या, लाडकी बहीण योजना म्हणजे महिलांना दिलेली लाच आहे। अरे काही बोलताना शरम करा। या आपल्या बहिणी आहेत, हा काय पैसा कोणाच्या बापाचा पैसा आहे? हा पैसा सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे। जर जनतेचा पैसा, बहिणींचा पैसा त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतोय तर आमच्या बहिणींना लाचखोर म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे का? सांगा, आहे का कोणाला अधिकार? नाही ना। मग या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य हे करता। एक नेते म्हणाले की या ठिकाणी 1500 रुपयात काय होतं? मी त्यांना सवाल विचारला, तुम्ही तर 40 वर्ष राज्य केलं, फुटकी कवडी बहिणींना दिली नाही। अरे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला येणाऱ्या लोकांना 1500 रुपयाचं मोल समजू शकत नाही। जी माझी भगिनी महिन्याच्या शेवटी हिशोबाला बसते आणि हिशोबाचा वेळ लागत नाही, म्हणून आता काय आपण कमी करायचं, कुठला खर्च कमी करायचा याचा विचार करते। त्या माझ्या भगिनीला माहिती आहे 1500 रुपयाचं मोल काय आहे। जी माझी भगिनी रोज शेतीमध्ये राबायला जाते, त्या ठिकाणी आपल्या हाडाचं काळं करते, आपल्या रक्ताचं पाणी करते, त्या माझ्या भगिनीला माहिती आहे या पैशाचं मोल काय आहे। त्या माझ्या भगिनीला माहिती आहे दुर्दैवाने जिच्या घरी, जिच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जात होतं, पण आता तिच्या खात्यात पैसे यायला लागले तर घरचे लोक देखील तिच्याकडे थोडं सन्मानाने पाहायला लागले। अशा प्रकारच्या माझ्या बहिणीला या पैशाचं मोल माहिती आहे। आणि म्हणून हे जे लोक तुमची योजना बंद करायच्या पाठीमागे लागलेले आहेत त्यांना मी सांगतो, खबरदार, आमच्या बहिणीच्या पैशाकडे नजर ठेवली तर आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही। आणि म्हणून ही योजना चालणार, तुमच्या आशीर्वादानं पुढचे 5 वर्ष आम्ही ही योजना चालवणार। आणि तुमचा आशीर्वाद जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अखंडितपणे आणि वाढीव पद्धतीनं ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत, हे देखील या निमित्ताने मी सांगतो। भगिनींनो, आज आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला। शेतकरी जो आमचा पाठीचा कणा आहे त्या शेतकऱ्याकरता आपल्या सरकारने निर्णय घेतला। आता शेतकऱ्याला विजेचं बिल, शेती पंपाचं बिल किती येणार माहितीये? 0 बिल, 0, 1 पैसाही शेतीच्या वीज बिलापोटी द्यावा लागणार नाही। शेतकऱ्याच्या कृषी पंपाचं बिल आपण रद्द केलेलं आहे। आणि एवढंच नाही तर आता आपण 12,000 मेगावॅटचे कृषी फीडर हे सोलरवर टाकले आहे। 18 महिने, 20 महिने, 22 महिने त्याला लागतील। त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला 365 दिवस दिवसाची वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ, त्याला रात्री काम करण्याकरता शेतीमध्ये जावं लागणार नाही। अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केली आहे। आज 1 रुपयातला पीक विमा शेतकऱ्यांना दिला। 8,000 कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण देतो। माननीय मोदीजी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात, आपण 6,000 रुपये देणं खात्यामध्ये वर्षाला 12,000 रुपये आपण या ठिकाणी देतो। आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न आहे। एकीकडे आपल्या केंद्र सरकारने कांद्याला त्या ठिकाणी निर्यात मुक्त केलाय, कांद्याचे भाव वाढले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे। कापूस असेल, सोयाबीन असेल, ऊस असेल, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देत आमच्या शेतकऱ्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी करतो। मला अतिशय आनंद आहे, एकीकडे या नगर जिल्ह्यातला निळवंडे सारखा प्रकल्प, जो प्रकल्प 50 वर्ष माझ्या जन्माच्या आधीचा प्रकल्प पूर्ण होत नव्हता, आपल्या सरकारने तो पूर्णही केला आणि प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटनही केलं। आणि आता गोदावरी उजव्या कालव्याला देखील त्या ठिकाणी निधी दिलेला आहे, त्याचे काम आपण वेगानं करतो। आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं
आपले नेते बाळासाहेब विखे पाटील यांचं जे स्वप्न होतं खासदार साहेबांचं की आपल्याला पश्चिमी वाहिन्यांचं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणून नाशिक नगर सहित संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचं आहे। 2019 ला मी त्याचा पहिला GR काढला होता, पण मध्यंतरीच्या काळात सरकार नव्हतं, पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सरकार आलं, सगळ्या परवानग्या घेतल्या आणि त्याचं टेंडर मी काढलेलं आहे आणि मला विश्वास आहे की आता 55 TMC पाणी जे समुद्रात वाहून जात होतं ते गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून नाशिक नगर आणि मराठवाडा पूर्णपणे दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतोय। आणि म्हणून आज ज्या प्रकारे समृद्धी महामार्गाने आपल्या जिल्ह्याचं चित्र आपण बदलून दाखवलं, आज अनेक महामार्ग या ठिकाणी होत आहेत, जिल्हा बदलतोय। आताच शिर्डीमध्ये आपण आपल्या शैक्षणिक संकुलाचं उद्घाटन केलं। 2018 साली मीच याचं भूमिपूजन केलं होतं आणि या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि मला अतिशय आनंद आहे। शिर्डी संस्थानमध्ये काम करणारे जे आमचे कर्मचारी होते ते बिचारे इतके वर्ष श्रद्धा आणि सबुरी बाळगून होते, कधीतरी आम्हाला परमनंट केलं जाईल। आज आपल्या सरकारने निर्णय घेऊन त्यांनाही परमनंट करण्याचा निर्णय घेतला। त्यांची श्रद्धा आणि सबुरी ही निश्चितपणे या ठिकाणी कामी आलेली आहे। आज मला सांगितलं पाहिजे की आपण आपला जो शिर्डीचा एअरपोर्ट आहे त्याचं तर नूतनीकरण केलंच, पण आता नवीन एअरपोर्ट बांधण्याकरता आपण निविदा मंजूर केलेली आहे आणि लवकरच शिर्डीच्या नवीन एअरपोर्टचं भूमिपूजन देखील आम्ही या ठिकाणी करणार आहोत, जेणेकरून शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या आणि त्यांची सोय देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होईल। बंधू भगिनींनो, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मी आपला जास्त वेळ घेणार नाही। मी एवढंच सांगण्याकरता आलो आहे, आम्हाला कुठल्याही खुर्चीपेक्षा कुठल्याही पदापेक्षा बहिणींची राखी, बहिणींचा आशीर्वाद आणि बहिणींचं प्रेम हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। तुमचं प्रेम हीच आमची संपत्ती आहे। तुमचं प्रेम आमच्या पाठीशी असू द्या। तुमच्या प्रेमानेच या ठिकाणी आम्हाला ऊर्जा मिळते। तुमच्या प्रेमामुळेच आम्ही चांगली कामं करू शकतो। तुमच्या प्रेमामुळेच आम्ही महिलांचं कल्याण करू शकतो। तुमच्या प्रेमामुळेच आमच्या मुलींना मोफत शिक्षण त्या ठिकाणी देऊ शकतो। तुमच्या प्रेमामुळेच शेतकऱ्याचं कल्याण करू शकतो। तुमच्या प्रेमामुळेच आज शेतमजुरांना एक नवीन ऊर्जित अवस्था आम्ही देऊ शकतो। म्हणून तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।